मानखुर्दच्या हनुमान मंदिरातील जनता नगर परिसरात चाळीचा भाग कोसळल्या। दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय। चाळ क्रमांक 5 मधील 2 ते 3 घरांचा भाग कोसळला। घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस त्यासोबतच संबंधित विभागाचे कर्मचारी पोहोचले असून युद्ध पातळीवर सध्या बचाव कार्य सुरू आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अजय माने आपल्या सोबत आहे। अजय, काही वेळापूर्वी बातमी आली होती, त्यावेळेला काही जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत होती, मात्र आता जे अपडेट आले त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। काय अधिकचे अपडेट आहेत याबद्दलचे? आपण जर पाहिलं तर जनता नगर मानपूर येथे जीएटी 1+3 असं असणारं घर जे ते कोसळलं आणि त्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची माहिती समोर आली होती। पण आता या माहितीतून पुढचे अपडेट आलेले आहेत की आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। शताब्दी रुग्णालयाकडून ही अधिकृत माहिती जी आहे ती महापालिकेने प्रसारित केलेली आहे। त्यासोबतच काही लोक इंजर्ड असल्याची सुद्धा माहिती जी ते देण्यात आलेली आहे। मुसळधार पावसामुळे एकंदरीत मुंबईत जोरदार पाऊस बरसला आणि त्याच्यातच आता ही घटना जी काही वेळापूर्वीच झाली होती। त्याच्यानंतर अग्निशामक दल जे ते या ठिकाणी दाखल झालं होतं, मुंबई पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालं होतं आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित झाले होते। ज्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं होतं त्यांना जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्या शताब्दी रुग्णालयातून आता अधिकृतरित्या 6 जण मृत्यू पावल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। तरी अजूनही बचाव कार्य जे ते घटनास्थळी सुरू आहे। काही लोक जखमी असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। जखमींना सुद्धा शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलेलं, पण अद्याप त्याबाबतची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही। पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की आतापर्यंत या दुर्घटनेत जे ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती महापालिकेकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे नेमकं आता या ढिगाऱ्याखाली आणखी किती जण अडकलेत आणि त्याच्यात सुखरूप किती जणांना बाहेर काढता येणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, अजय, सध्या या परिसरामध्ये पावसाची काय नेमकी स्थिती आहे? याशिवाय हा जो भाग कोसळलेला आहे, या ज्या चाळीचा भाग कोसळला आहे, यामध्ये आणखीन काही जण अडकले आहेत का? याबद्दल काही शक्यता वर्तवली जाते का? काय अपडेट मिळतात प्रशासनाकडून? आताही पूर्व उपनगरात मानपूर, गोवंडी, चिमूर परिसरात जोरदार पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कोसळताना पाहायला मिळतात। खरंच हवामान विभागाने जो आहे तो ऑरेंज अलर्ट जो आहे तो मुंबईला उद्यासाठी देण्यात आलेला आहे। आज रेड अलर्ट जो आहे तो सांगण्यात आला होता आणि पाऊस जो आहे तो आताही जोरदार बरसताना पाहायला मिळतोय। तसंच महापालिकेकडून सांगण्यात आलंय की अद्यापही बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे आणखी काही लोक अडकलेत का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबत जखमी ज्या लोकांना रुग्णालयात नेण्यात आलेले ते किती जखमी झालेले त्याची आकडेवारी समोर येईल। त्याच्यानंतर अधिकृतरित्या महापालिकेकडून समोर मांडलं जाईल की किती मृत्यूचा आकडा आहे आणि सोबतच जखमींचा आकडा किती आहे। पण महापालिका सुद्धा बचाव कार्य करत आहे, त्यामुळे अद्याप अधिकृत आकडेवारी महापालिकेकडून जी ती सांगण्यात आलेली नाही। पण मृतांची आकडेवारी जी ती देण्यात आलेली आहे आणि पावसाच्या सरी अजूनही सुरू आहेत। त्यामुळे खरं तर हा वर्दळीचा परिसर आहे, लगबग आहे आणि अनेक अशा प्रकारची घरं आहेत। त्यामुळे इतर काही उपाययोजना महापालिकेकडून केल्या जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, अजय, यासोबतच हा जो मानखुर्दचा हनुमान मंदिराचा भाग आहे, जनता नगरचा जो भाग आहे, हा नेमका भाग कसा आहे आणि ही जी चाळ पडलेली आहे ही धोकादायक स्थितीत होती का? याबद्दल काही अपडेट कळू शकलेत? हा संपूर्ण भाग जो आहे तो मानपूर गोवंडीमध्ये आपण जर पाहिलं तर मोठी दाट वस्ती आहे। अजय, मी तुला थोडंसं थांबवतोय। या परिसरातले नगरसेवक, भाजपचे नगरसेवक नवनाथ बन आपल्या सोबत आहेत। नवनाथ, काय नेमकी दुर्घटना घडलेली आहे? आत्ताची काय परिस्थिती आहे? काय माहिती आपल्याजवळ? साधारण 9:15च्या सुमारासमध्ये मानखुर्द मंडाला या भागामध्ये एक बिल्डिंग कोसळल्याची, छोटी झोपडपट्टी कोसळल्याची माहिती मिळाली। मी तातडीनं घटनास्थळी पोहोचलो। एकूण आतापर्यंत 6 लोकांना बाहेर काढण्यामध्ये आलेला आहे। अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आणखी एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे। दीपक, हा सगळा कलेक्टर लँडचा भाग आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती आहे, चिंचोळ्या गल्ल्या आहेत। या सगळ्या गल्ल्यामधनं लोकांना बाजूला करत करत एनडीआरएफचे जवान आणि अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले। स्वतः यातले वॉर्ड ऑफिसर इंगोले देखील या ठिकाणी तातडीनं दाखल झाले। सगळ्यांनी तातडीनं युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू केलं। 6 लोकांना बाहेर काढलं, त्यांना तातडीनं शताब्दी रुग्णालयामध्ये आणि राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। परंतु मोठ्या प्रमाणात मलबा त्यांच्या अंगावर कोसळला होता। मोठ्या प्रमाणात ढिगारा त्यांच्या अंगावर कोसळला, लोखंडी रॉड आणि पोल त्यांच्या अंगावर कोसळलेले आहेत। आणखी एक जण ढिगाऱ्याखाली असण्याची भीती आहे। सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि या भागात आता मुसळधार पाऊस पडतोय। मोठ्या प्रमाणात पाणी पाऊस पडत असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनलाही थोडीशी अडचण होते। परंतु स्थानिक प्रशासन, स्थानिक नागरिक, अग्निशमन दल यांच्या मदतीनं आणखी एक अडकलेले त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। नवनाथ, हा जो संपूर्ण भाग आहे किंवा ही जी चाळ आहे, जी झोपडपट्टी तुम्ही म्हणताय, ती धोकादायक स्थितीत होती का? याबद्दल काही कळू शकेल?
परिसरातल्या अनेक या झोपडपट्ट्या या धोकादायक परिस्थिती होत्या, त्या संदर्भातल्या नोटिसा देखील बजावण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते की या लोकांना कारण 3-3 मजली झोपडपट्टी बांधणं कुठल्याही नियमात नाही, ते अनधिकृत असतं. त्यामुळं त्यांना तातडीनं नोटीस देखील बजावण्यात आलेल्या होत्या, परंतु तरी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का हे देखील तपासणं गरजेचं आहे. परंतु आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मी स्वतः घटनास्थळी आहे आणि तातडीनं लोकांना मदत करणं आणि इथून कोणी वाचतं का हे पाहणं महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासन तिथं काम करते. नवनाथ, तुम्ही राहाच आपल्यासोबत महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत. किशोरीताई, मानखुर्दमध्ये हनुमान नगरचा जो भाग आहे जनतानगर परिसरामध्ये, इथे चाळीचा भाग कोसळलाय, 6 जणांचा मृत्यू झालाय. काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर? ही दुर्दैवी घटना आहे. अतिशय वाईट घटना घडतायत मुंबईत. आणि ह्या मुंबईत जेव्हा वाईट घटना घडायच्या आधी पावसाळ्यात हे अशा काही गोष्टी असतात की त्या प्रत्येक नगरसेवकाच्या अँगल मधून सभागृहात यायला पाहिजे होत्या. कारण गेल्या 4 वर्षात सभागृहामध्ये आपण कोणी नव्हतो. प्रशासकांनी चालवलेलं महापालिका होती. तसा ती नवनाथ बन पण कदाचित माझ्या विषयाला सहमत असतील. मी विशेष सभेची मागण्या केल्या होत्या की जर आपण या जून मध्ये जरी केली असती किंवा मेला जरी, तरी महापौर पण गेल्या एका टर्म मध्ये नव्हत्या, मागच्या 4 वर्षात नव्हत्या. त्यामुळे महापौरांच्या लक्षात आलं असतं. सगळ्या 226 नगरसेवकांनी या गोष्टी मांडल्या असत्या. रिक्स कुठे आहे, हाय रिक्स कुठे आहे, लो रिक्स कुठे आहे, काय आहे, सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचलं असतं. परंतु मला माहिती नाही. मी सभागृहात येताना पण झालं, ते म्हणाले तो अधिकार महापौरांचा आहे. मग महापौरांकडे आम्ही पत्रव्यवहार केले, आम्ही जाऊन बसून सांगितलं, तरी महापौरांनी विशेष पावसाळ्यापूर्वीची विशेष सभा लावली नाही. आज नवनाथ सारखे पत्रकार नगरसेवक झाले, त्यांनी आपली व्यथा मांडली असती की बाबा तिथे असं चाललंय, तिथे तसं चाललंय, तिथे तसं. त्या अनुषंगाने प्रशासनाकडनं आपण राबवून घेतल्या असता. मी असं नाही म्हणत आहे, दुर्घटना घडतायत या कमी झाल्या असत्या. आज झाडं सीसी रोड झाले, त्या सीसी रोडच्या बाजूला मड टेबल असले पाहिजे. पॉपअप वर्क मध्ये ते दिले जातात. कुठेही कोणी मर्यादा पाळली नाही. हेच नगरसेवकांचं काम असतं की प्रशासनापर्यंत मुंबईचे 227 नगरसेवक त्यांना कोपऱ्यातली माहिती महापौरांपर्यंत पोहोचवतात. महापौर प्रशासनावर कमांड करतात. हे व्हायला पाहिजे होतं. आज किमान आपण सतर्क होऊन ठिकाणी रिस्क्यू करून, म्हणजे आता जे रिस्क्यू करतोय ना ते त्यांना काढण्यासाठी आपण वेळ दिला असता. ते घडलं नाहीये. दुर्दैव आहे या सगळ्या गोष्टीचं. ठीक आहे, नवनाथ यांना विचारूयात. नवनाथ, किशोरीताई जे म्हणतात त्याच्याशी सहमत आहात की तुमच्याकडनं हे जे काही मुद्दे आहेत, रिस्क असतील, हाय रिस्क असतील, एक नगरसेवक म्हणून हे महापौरांपर्यंत पोहोचवले गेलेत आणि महापौरांनी देखील याविषयीची जी सभा पावसाळ्यापूर्वीची आवश्यक असते ती देखील लावली नाहीये? नवनाथ, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? कदाचित नवनाथ यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीयेत. किशोरीताई आपल्यासोबत आहेत. किशोरीताई, सातत्यानं मुंबईमध्ये या ज्या दुर्घटना घडतायत, आता अशा पार्श्वभूमीवर खरं तर महापौर म्हणून देखील तुमचा अनुभव राहिलेला आहे. यावेळेला काय नेमकं करणं गरजेचं आहे? कारण की अजून पूर्ण पावसाळा जायचा आहे, पावसाला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. अजूनही वेळ गेली नाही. आजही हट्टीपणा चाललाय. 13 जुलैला लावलीये. हीच जर तातडीची सभा 8-9 तारखेला 7 तारखेला लावतील तर अनेक नगरसेवक आपापल्या विभागातल्या गोष्टी सांगतील. अजूनही आपण टाळू शकतो, पण करतच नाहीये. विरोधकांचं ऐकायचंच नाही. तुम्हाला काय आंदोलन दिले का मुंबई लोकांना मारण्यासाठी? अजूनही वेळ गेली नाही. अजूनही महापौरांनी विशेष तातडीची सभा लावावी आणि सगळ्या नगरसेवकांचं म्हणणं ऐकून घ्यावं. इथे आरोप प्रत्यारोप करून कोणाचंच भलं होणार नाहीये. तुमचं कदाचित होईल सत्तेतलं भलं, पण नागरिकांचं काय? आणि मला असं वाटतं आता नवनाथ बन मी तुमच्या टीव्ही याच्यावर लाईव्ह वर बघते, ते व्यस्त आहेत, हरकत नाही, असेच नगरसेवक असले पाहिजे. पण नवनाथ बनना पण कळलं पाहिजे
गोष्टीत तुम्ही जेव्हा मत देता ना तेव्हा ही मतं पण द्या. जे चुकलंय त्याला चूक म्हणा. ठीक आहे, आता आगामी काळामध्ये काय नेमकी पालिका प्रशासनाकडनं या सगळ्या दुर्घटनांनंतर काही धडा घेऊन पावलं उचलली जातात का पाहणं महत्त्वाची असणार आहे. किशोरताई, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि ज्या ठिकाणी ही सगळी दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी सत्यम पोहोचलेला आहे. आपण सत्यमकडे जाऊयात. सत्यम, सध्या डोळ्यासमोर काय चित्र पाहायला मिळतंय, काय परिस्थिती आहे? नक्कीच दीपक, आपण पाहिलं तर या ठिकाणी मानखुर्दमध्ये जी जनता चौल आहे त्या ठिकाणी ग्राउंड प्लस 2 अशा 3 मजले जे घर होतं ते कोसळले आहेत. आपण एकंदरीत दृश्यामध्ये पाहिलं तर समोर जो अंधार झालेला आहे रस्त्यावर आहेत या ठिकाणी ते रेस्क्यू ऑपरेशन चालू आहेत. या ठिकाणी अडाणीचे जे इलेक्ट्रिसिटी आहे त्याला कापले गेले आहेत, कारण कनेक्शन कापल्यानंतरच रेस्क्यू सुरू झाला आहे. सध्या NDRFची टीम आहे ते दीपक या ठिकाणी दाखल झालेली आहे. 2 जणांना आहेत आतमधून बाहेर काढले आहे, तर अजून काही जण अडकण्याची भीती आहे ते देखील त्यांच्या देखील रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहेत. सध्या आपण ते पाहिलं तर ही आतमध्ये एक 800 मीटर आहे मुख्य रस्त्यापासून आतमध्ये गल्ली आहे, त्यामुळे आतमध्ये बचाव कार्यामध्ये थोडा अडचण होत आहेत. मात्र सध्या एकंदरीत पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड लावून रस्ता बंद केला आहे आणि जो ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक आहेत त्यांना देखील बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. आपण थेट या ठिकाणी नगरसेवक आले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, कशामुळे ही घटना घडली, काय आहे सध्या परिस्थिती? आता इथे वॉर्ड नंबर 135 मध्ये ही घटना घडलेली आहे मंडाळा भागामध्ये. तर आता इथे अशा पद्धतीने स्ट्रक्चर पडलेलं आहे की एक पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये गेले. त्यांच्या फॅमिलीचे 5 लोक गेलेत, लहान लहान मुलं, एक महिला आहे. आणि मला वाटतं त्यांचं आता त्यांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात शिफ्ट केलेलं आहे सध्या. आता त्यांची परिस्थिती काय मला सांगता येत नाही, कारण की तिथून मी काय रिपोर्ट घेतलेला नाही. तर पण मला तर वाटतं इथून जे काढलं होतं त्यांना, तर लहान मुलांचा जीव गेलेला आहे आणि अजून एक मुलगा आतमध्ये आहे म्हणतात. किती लोक टोटल होते जेव्हा हे घर कोसळलं आणि कशामुळे कोसळलं असेल, काय टोटल 6 लोक होते. दुपारच्या वेळेस घर खाली केलं गेलं होतं. खाली केल्यानंतर त्यांनाही सांगितलं होतं, ते त्यांचं सामान बांधत होते वाटतं. आणि काही काळानंतर म्हणजे ते घरात असताना ते घर स्ट्रक्चर पडलं, पण त्यांचं जे पडलेलं स्ट्रक्चर आहे ते बाजूला होतं आणि ते दुसऱ्या घरात राहत होते. कोण यामागे जबाबदार तुम्ही कोणाला ठरता, कोणावर कशामुळे ही घटना? आता ह्याच्या मागे जबाबदारी महानगरपालिकेने लक्ष द्यायला हवं होतं. तर हे स्ट्रक्चर पडीक आहे, पावसाळ्यात त्यांनी त्यांची टीम, डिझास्टर कुठे आहे म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट आपण करतोय बोलतो, पण मॅनेज होताना ते मॅनेज होत आहेत, पण इथे कुठे त्यांची टीम दिसत नाही. आपण जर बघितलं एमिस्ट वॉर्ड एवढा मोठा आहे, पण यांची डिझास्टर मॅनेजमेंटची टीम एकाला कॉल केला तर तो 2 तासांनी येतो. मग आपत्तीच्या वेळेस तुम्ही जर प्रेझेंट नाही, इमर्जन्सीच्या वेळेस प्रेझेंट नाही, तर मग अर्थ काय तुमचा? घटनावेळी तात्काळ मदत मिळाली का या ठिकाणी? कारण की खूप आतमध्ये गल्लीमध्ये हा घर आहे. नाही, आपण सगळ्यांना दोष देऊन चालणार नाही. हे ठिकाण पण खूप आतमध्ये आहे, गाड्या येण्यासाठी जागा नाही आहे. पण जे आपले वॉर्ड ऑफिसर वगैरे आहेत ते लगेच कॉल केले आलेत, फायर ब्रिगेडचे लोक पण आलेत. क्या कुछ सिचुएशन अभी, क्या कुछ देखे आप? जो भी सर हमने देखे, देखो पूरा इधर जो भी है आपके सामने माहौल है. कैसा गिरा ये, क्या कुछ हुआ था? जो हुआ सर आपके सामने, इधर बहुत बोले तो एकदम बहुत भयंकर. काय परिस्थिती आतमध्ये, किती लोक अडकले आहेत? काम चालू आहे. नक्कीच आपण अग्निशमन दलाचे जवान पाहिलं दीपक, तर या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आहेत. त्यासोबत NDRFची टीम आहे, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. मात्र आतमध्ये आहे, कंजेस्टेड आहे अशी गल्ली आहे आणि या गल्लीमध्ये ते रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी आहेत अडथळा निर्माण होत आहे. मात्र यामध्ये एक लहान मुलगा आहे जो त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं स्थानिक सांगत आहे. सध्या जे जखमी लोकांना आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहेत. मात्र अजून 1 जण आहेत आतमध्ये अडकण्याची भीती आहे, त्याला देखील रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दीपक, सत्यम, आपण जेव्हा आता या परिसरातले जे नगरसेवक आहेत नवनाथ बन यांच्याशी संपर्क साधला होता, त्यांच्या म्हणण्यानुसार देखील ही जी झोपडपट्टी होती, हा जो भाग होता हा धोकादायक स्थितीमध्ये होता. त्यांना नोटीस बजावण्यात आली होती, तरी देखील त्यांनी हे घर रिकामं केलं नव्हतं. याबद्दल काही कळू शकलंय का? सत्यम, तुला थोडंसं थांबवतोय. सध्या आपल्यासोबत मुंबईचे उपमहापौर संजय घाडीसर आहेत. घाडीसर, मानखुर्दमधली ही दुर्घटना तुमच्यापर्यंत देखील पोहोचली असेल. 6 जणांचा मृत्यू झालाय. धोकादायक परिस्थितीमध्ये ही संपूर्ण चाळ होती असं देखील इथल्या नगरसेवकांनी सांगितलंय. काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर? सातत्यानं मुंबईतच घटना घडतायत.
हो, ही कलेक्टर लँडवरती असणाऱ्या झोपडी आहे. जनतानगर हनुमान मंदिरच्या मागे एक 3 मजल्याची एक हे होती रूम आणि 3 1+1 होत्या आणि ह्यांना C1 ची नोटीस दिलेली असताना देखील काळजी घेतली गेली नाही असं मी म्हणणार नाही. त्यांना दोषी धरणार नाही. परंतु ही अति भरपूर पावसामुळे ही दुर्घटना घडलेली आणि अतिशय दुर्दैवी की लहान 5 मुलं याच्यामध्ये दगावलेली आहे. अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे काही मदत कार्य करायचं ते त्या ठिकाणी आमच्या DMC मॅडम आहे संध्या नांदेडकर या स्वतः जातीनिशी उपस्थित आहेत. नगरसेवक तिथले नवनाथ बन आहेत. आमचे शिवसेना शिंदे पक्षाचे सन्माननीय विभाग प्रमुख लालू वर्मा देखील आपल्या कार्यकर्त्यांसह JCB डंपर घेऊन त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. मी सन्माननीय आमच्या संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्कात आहे आणि रुग्णवाहिका देखील उपलब्ध त्या ठिकाणी केल्या. अजूनही तिथे मदत कार्य सुरू आहे. परमेश्वराला प्रार्थना मीही करतो की अशा दुर्घटना पुढे होऊ नयेत. नुकताच आठवडाही झाला नाही आणि अनेक आता ह्या 5 आणि पूर्वीच्या 4 असे 9 जणांची जीव ह्या ठिकाणी या पावसाच्या ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे मी नागरिकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून नम्र विनंती करेन की उद्या पण मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वारे आहेत. सरकारनं या ठिकाणी रेड अलर्ट सांगितलेला आहे. शाळा आणि कॉलेजेसना सुट्ट्या दिलेल्या आहेत. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच आपण घराबाहेर पडावं आणि काळजी घ्यावी. मुंबई महानगरपालिका जेवढं आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करत राहू आणि पुढे अशा घटना घडू नयेत अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. सर, या ठिकाणी किती जण आणखीन अडकलेले आहेत? नेमके किती जण अडकले होते याबद्दलची काही नेमकी आकडेवारी तुमच्यापर्यंत आहे? नाही, आतापर्यंत 5 लहान मुलांची इथे एक आपल्याला शव मिळालेले आहेत आणि एक महिला आहे. अजूनही काही ढिगारा आहे, तो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तिथे असलेल्या आमचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून जी माहिती मिळते की एकूण 6 जण त्या ढिगाऱ्याखाली अडकलेले होते आणि बाजूला ज्या काही झोपड्या आहेत त्या देखील अशाच पडण्याच्या स्थितीमध्ये आहेत. त्यांना ताबडतोब त्या घर खाली करून अन्य ठिकाणी हलवण्याचं प्रशासनाने सुरू केलेलं आहे. आम्ही काही वेळापूर्वी या सगळ्या संबंधी किशोरी पेडणेकरांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार की पावसाळ्यापूर्वी जी एक महत्त्वाची बैठक घेणं आयोजित करणं गरजेचं होतं ती मात्र घेतली गेली नाहीये. त्यामुळे अति धोकादायक भाग असेल याबद्दलची जी माहिती आहे ती नगरसेवकांकडून महापौरांपर्यंत पोहोचलीच नाही आणि त्यामुळे अशा घटना घडतायत. या रोखू शकले असतो आपण, असं त्यांचं म्हणणं होतं. किशोरीताई महापौर राहिलेल्या त्या मुंबई महानगरपालिकेच्या आणि आता विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना माझी नम्र विनंती आहे की अशा जीवितहानीबद्दल राजकारण करू नये. महानगरपालिकेचं निवडणूक झाल्याच्या नंतर अनेक बैठका झाल्या. 12-12 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं जे आजपर्यंत कधीच होत नव्हतं आणि ह्या सभांमधून प्रत्येक नगरसेवकाने आपल्या नालेसफाई असू दे किंवा जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मांडलेले आहेत आणि प्रशासनाने देखील त्याची दखल घेऊन त्यावरती उत्तर दिली आणि त्यावरती कारवाई केलेली आहे. आपण त्यांना C1 नोटीस दिली आहेत. अनेक इमारतींना आपण ज्या आपल्याला धोकादायक वाटतात त्यांना आपण C1 नोटीस दिलेली आहेत आणि ही सगळे सभागृहामध्ये त्याही स्वतः बोललेले आहेत आणि हे असंही नाही, हे लाईव्ह होतं. हे पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये थेट प्रक्षेपण होतं. म्हणजे योग्य ती काळजी घेण्यात आलेली होती. बैठक देखील झाली होती असं आपलं म्हणणं आहे. तुर्तास धन्यवाद सर आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि आता आपल्यासोबत मुंबईच्या महापौर रितू तावडे देखील आहेत. रितूताई, 6 जणांचा मृत्यू झालेला आहे ढिगाऱ्याखाली अडकून. मानखुर्दमधली ही दुर्दैवी घटना आहे का आपल्यापर्यंत माहिती पोहोचली याची? हो, मी 8:30 वाजल्यापासून कंटिन्यू डिझास्टर आणि तिकडचे असलेले आमचे वॉर्ड क्रमांक 135 चे नगरसेवक नवनाथ बन यांच्या सुद्धा संपर्कात आहे. 8:30 वाजल्यापासून नवनाथ बन त्या ठिकाणी उभे आहेत. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. मानखुर्दमध्ये चाळ क्रमांक 5 जनतानगर या ठिकाणी ही झालेली आहे. जवळपास तळमजला +3 असं ते लोड बेरिंगचं एकावर एक असं ते घर होतं. त्याच्यामध्ये गोडाऊन होतं आणि त्याच्या बाजूला ही झोपडी होती आणि ते संपूर्ण गोडाऊन सहित ते सगळे मजले या झोपडीवरती पडलेत. आतमध्ये ती बिचारी लेडी आणि तिची 4 मुलं आणि शेजारची 4 मुलं असे जवळपास एवढी लोक घरामध्ये होते आणि ते संपूर्ण कोसळलं. आणि हे बातमी कळल्याबरोबर त्या ठिकाणी मग पोलीस यंत्रणा असेल,
आपले मनपाचे कर्मचारी असतील, 108 रुग्णवाहिका, सगळं अग्निशमन दल सगळं घटनास्थळी पोहोचल्यानंतर युद्ध पातळीवर त्यांनी काम सुरू केलं. आतापर्यंत 6 जणांना काढलं, मृत घोषित केलेले आहेत त्या सर्वांना. 4 लोक शताब्दीमध्ये, 2 राजावाडीमध्ये. तर ह्या पद्धतीने आणि नवनाथ बन जे आमचे नगरसेवक आहे ते कंटिन्यू त्या लोकेशनवरती आहे. शेवटचं एक रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी चालू आहे. पूर्ण माहिती घेतली, ती कलेक्टरची लँड आहे आणि वारंवार त्या लोकांना नोटीस दिल्या जातात की ह्या अनधिकृत बांधकामाविषयी, आणि त्या तोडल्या पण जातात नोटीस दिल्यानंतर. पुन्हा इकडे अशाच पद्धतीचं बांधलं जातं. कारण मी ह्या ईशान्य मुंबईतलीच असल्यामुळे माझ्याकडे नेहमी शिवाजीनगर मानपूर असायचा संघटनेचं काम करताना. तर मी स्वतः बघायची, ते फार भयानक परिस्थिती आतमध्ये शिवाजीनगर मानखुर्दला आतमध्ये, शिवाजीनगरला नाही म्हणता येणार, मानखुर्दला कोपऱ्या आतमध्ये कोरमध्ये गेलं ना तर अशा पद्धतीने एकावरती एक एकावर एक असे 3-3, 4-4, 5-5 माळे नाही, घरं एकावर एक चढवलेली आहेत. फार भयानक परिस्थिती आहे. आणि त्यांना ऋतुताई, किती- आमच्याकडे आत्ता एक अपडेट आली आहे, त्यानुसार हा मृतांचा आकडा आता वाढलेला आहे, आकडा 7च्या घरात पोहोचलाय. हा, कारण मी जेवढी माहिती घेतली नवनाथ बन यांच्याकडनं, कारण ते त्या ठिकाणी उभे आहेत. तर त्या महिलेची 4 मुलं आणि शेजारची 2 आणि ती स्वतः, म्हणजे 6, ही मला वाटतं 6 आणि एक ती एक 7 जण होती घरामध्ये, एवढी मला त्यावेळी माहिती कळाली होती. मला वाटतं एक अजून रेस्क्यू बाकी आहे. बाकीच्या सगळ्यांना काढलं, म्हणजे 4 जण शताब्दीमध्ये तर 2 जण राजावाडीमध्ये. एकाला हेडला काहीतरी इंजुरी झालेली आहे, पण आता मला माहित नाही, मी आता ते सांगू शकणार नाही की त्यांचं आता काय झालेलं आहे. बाकीची सगळी जी आहे ती मृत म्हणून घोषित केलेली आहे. तर त्यामुळे मी स्वतः आता शताब्दीला पण पोहोचते त्यांना भेटण्यासाठी. परंतु ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मुसळधार पाऊस, वेगवान वारा, या सगळ्या गोष्टी आणि त्यामध्ये समुद्राला असलेली हाय टाईड आणि त्याबरोबर संपूर्ण ह्या कलेक्टर लँडवरती ज्या पद्धतीने अशी घरं बांधलेली आहेत ते पण रिस्कीच असतात फार. आणि त्यांना नोटीस कलेक्टरकडनं दिली जाते वारंवार, पण नोटीस दिल्यानंतर ते तोडलं पण जातं, पण पुन्हा 10-15 दिवसांनी ही लोक पुन्हा बांधायला घेतात. हे पण तेवढीच फॅक्ट आहे, ती नाकारता येणार नाही. तर ही घटना मात्र अतिशय ऋतुताई, या सगळ्यामध्ये खरं तर एक प्रश्न आता उपस्थित होतोय की संपूर्ण आता पावसाळा निघून जायचा आहे, आता कुठे सुरुवात झालेली आहे, कुठे झाड कोसळत आहेत, कुठे मॅनहोलमध्ये व्यक्ती पडत आहेत आणि अशी देखील धोकादायक ठिकाणं आहेत की जिथे ढिगाऱ्याखाली अडकून आता मृत्यू देखील होऊ लागलेले आहेत. आगामी काळामध्ये या सगळ्याबाबत कशा पद्धतीनं उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी केली जाईल, कारण पूर्ण पावसाळा जायचा आहे? 100% मी तुमच्या मताशी सहमत आहे. पूर्ण पावसाळा जायचंय आणि ह्या ठिकाणी कलेक्टरला पण मी आता उद्या हेड ऑफिसला गेल्यानंतर पत्र लिहिणार आहे की ह्या जागेवर तुमच्या लँडवरती ज्या पद्धतीने असं इलिगल उभारलं जातं तर तुमचं त्याच्यावरती काय धोरण आहे, की काय कशा पद्धतीने तुम्ही ते सगळं काढणार आहात. जसं आपण बँड्राला जी पूर्ण कारवाई केली, एकावरती 4-4, 5-5 त्याच घरं असतात, त्याच पद्धतीने इथेही तीच सेम परिस्थिती आहे. कारण मी तुम्हाला मगाशीच बोलले, मी संघटनेच्या माध्यमातून तिथे वारंवार काम करायची, भारतीय जनता पक्षाचं आमचं संघटनेचं काम. तर त्यावेळी हे सगळं मी बघत असायची की हे फार भयंकर आहे इथे सर्व, फारच मोठ्या वरच्यावर. तर ही सगळी परिस्थिती त्या मानखुर्दला आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि त्याबद्दल मी कलेक्टरशी नक्कीच पत्रव्यवहार करून त्या बाबतीत विचारणा करेन. ऋतुताई, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल. धन्यवाद. आणि आता आपल्याला या सगळ्याबद्दल आता प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार सना मलिक आहेत. सना मलिक देखील याच परिसरातल्या आहेत, ज्या परिसरातलं नेतृत्व करतात. सनाताई, आपल्यापर्यंत काय नेमकी माहिती पोहोचलेली आहे? 6 जणांचा मृत्यू झालेला आहे ढिगाऱ्याखाली अडकून. मी एक करेक्शन करून देतो, हे माझा मतदारसंघ नाही आहे, मी इथे नेतृत्व करत नाही. हे माझा मतदारसंघ लागतचे मतदारसंघ आहे, मानपूर शिवाजीनगर, ते आहे माझे मतदारसंघ. अणुशक्तीनगर आहे. अणुशक्तीनगर. हो, हे मानपूरमध्ये जे आपले ग्राउंड फ्लोर 3 स्ट्रक्चर कोलॅप्स झाला आहे, ती घटना खूप दुःखद आहे. आणि या दुर्घटनेचा मृत्यू झाला आहे त्या लोकांना, कुटुंबांना माझ्याकडून मनापासून कंडोलन्स. पण सध्या सर्वात पहिले प्रायोरिटी असले म्हणजे रेस्क्यू वर्क, जखमींना तत्काळ मेडिकल हेल्प आणि एफेक्टेड फॅमिलीजला सेफ प्लेसवर शिफ्ट करणे. आणि माझ्या माहितीनुसार फायर ब्रिगेड, पोलीस, बीएमसी, डिझास्टर मॅनेजमेंट सगळे तिकडे उपस्थित आहे आणि सगळे कोऑर्डिनेशन पण करतात. पण या घटनेची प्रॉपर इन्क्वायरी झाली पाहिजे आणि बिल्डिंगची जे कंडिशन होती, ते इलिगल एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन झालं होतं का, त्याला नोटीस दिली गेली होती का, हे सगळे माहिती आणि रिस्पॉन्सिबिलिटी करण्याची गरज आहे आता.
आता फक्त मानखुर्द शिवाजीनगरचं नाही किंवा मानखुर्द मंडळाला जिथे घटना घडली तिकडे नाही, पण मुंबईचे पूर्ण मुंबईचे असे जुन्या डेंजरस स्ट्रक्चर असेल तिकडे स्ट्रक्चरल ऑडिट किंवा काय आहे, बेकायदेशीर चाल आहे, काय आहे, पूर्ण माहिती आणि एक व्हाईट पेपर मला वाटतं BMC कडून लोकांकडे यायला नक्की पाहिजे. सनताई, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल. तेव्हा मुंबईतील मानखुर्द परिसरातली ही दुर्दैवी घटना आहे. झाड कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमीही आज आलेली होती आणि त्यानंतर आता जी रात्री बातमी आलेली आहे ते म्हणजे 3 मजली चाळीचा भाग कोसळला आणि या ढिगाऱ्याखाली अडकून एकूण 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. या ढिगाऱ्याखाली आणखी एक जण अडकल्याची माहिती मिळते आहे.